नमस्कार मित्रांनो, तर मी आहे इथे गोंदले. तर आपण जात आहे किल्ले सर करण्यासाठी. आणि किल्ले दोन किल्ले त्याच्यामध्ये, आणि एक लोहगड आणि एक विसापूर, हे असे दोन किल्ले आहेत. तर चला आपण पुढे जाऊया. व्हिडिओला कंटिन्यू असेच राहा. गणपती बाप्पा हा ड्रायव्हर आहे, मेन ड्रायव्हर ट्रिपचा कोच होता. ये लवकर ट्रिपचा अध्यक्ष सागरदा. सकाळीच नारळ खा. अजून याचा फिक्स नाही येवाचा की नाही. काल 5 जणांना जावं लागेल आम्हाला. प्रत्येक ट्रिपला लेटर असते 5:30 सवय. अजून असते बघू शकता तुम्ही. आता आम्ही मागच्या साईडला लोहगडच्या मित्रांनो आपण इथं गाडी पार्किंगला. तर आता ट्रेक इथूनच चालू होणार आहे. हे पार्किंग वाले ग्रामपंचायत लोहगड. तर मित्रांनो इथून आपला ट्रॅक सुरू होतोय. ही आपली पब्लिक बघू शकता तुम्ही. हा नजारा बघू शकता तुम्ही. पार्किंगला गाड्या बघा, गर्दी बघा, संडे स्पेशल. तर मित्रांनो इथं नाश्ता करणार आहे आता. सागरने एक वडापाव खाऊ इथं. तर ही मेन गेटची एंट्री आहे. इथून बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि फोटो काढण्यासाठी गर्दी आहे. आणि याची एंट्री इथून आहे. बघू शकता तुम्ही पब्लिक जाते. नाश्ता आलेला आहे. याला काहीतरी वेगळाच लागते सगळ्यांपासून. अलगच नाही मुलगी बघायला अलगच लागते सगळ्या. आमलेट पाव अलगच आहे. सगळी ट्रिप पासून अलगच. सुरुवात करत आहे. जय पहिले सुरुवात कर. टेस्ट फुल टाका. टेस्ट कर. टेस्ट कशी टेस्ट आहे. बघू शकता तुम्ही विसापूर दिसते. महाराजांची स्मारक. तर मित्रांनो ट्रेकिंग चालू केलेली आहे आपण. आपली पब्लिक विसापूर पहिला करणार आहे, त्यानंतर लोहगड. हा आहे विसापूर आणि त्याच्या समोरच लोहगड. तर आपण पहिला विसागड करणार आहे, त्यानंतर लोहगड. लोहगड जास्त गर्दी आहे याच्यामुळे पहिला विसागड करणार आहे आपण. बघू शकतो तुम्ही नजारा. आणि त्याच्या बाजूला पण आहे. तर मित्रांनो आमच्या जोडीला 2 माणसं आहेत. दोन्ही चुकीची माणसं आहेत. ती समीर आणि जय. अजून पोचलो नाही तर लगेच दम सोडली त्यावी. दोन्ही चुकीची माणसं मिळले. बघू शकता तुम्ही. अजून एक चुकीचा ब्लॉगर आलेला आहे. 0% अनुभव असणारा. तुम्ही बघू शकता विसापूर किती मोठा आहे. इथून तर इथपर्यंत बघा. हिंमत बघा याची. तिथे आमचा जय आया जेले का आली. इथून एंट्री होणार आहे आपली गडावर जाण्यासाठी. चला मित्रांनो आम्ही निघतोय गडावर जाण्यासाठी. किल्ले विसापूर. बोल भाई. अंदर जंगल ट्रॅक सेम आहे. तशीच फिलिंग येत आहे जरा. सागर भाऊची शूटिंग खपत नाही. पहिले ट्रेक पासून पंकज गुंडे व्हिडिओ एडिटर पण तोच आणि व्हिडिओ शूटिंग पण तोच करतोय. बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. मजा किती येणार तुम्हाला. चल फिरतो चल मी. तर मित्रांनो जामच कठीण आहे चढाई.
तर मित्रांनो मला पण दम लागले, कोणाला सांगू. आमले जैनी कमरावा दिली लगे माफिया. पंकज गोंडे आणि समीर भोजी जराशी बाता बाती झाले. सागर भोजी दम टिकलेला आहे तरी त्यांनी फोटो काढ फोटो काढ बोलते. जैन तिकडे दम. मित्रांनो सर्वांची बिशी इथेच झालेली आहे. अर्धा घंटा नाही सरलो अजून आणि दुसरी पब्लिक पण बसली आहे. तो खालीच्या वरचा बघू शकता तुम्ही. अजून आपल्याला इथून ते इथपर्यंत जायचं. 5 मिनिटाचा ब्रेक आहे. चला ब्लर झालं काही. तर मित्रांनो आता झालं वरती. बघू शकता समोरचा नजारा. काहीतरी किल्ल्याचे अवशेष बाकी आहेत अजून पण. बघू शकता तुम्ही 350 वर्ष पूर्वी बांधलेले किल्ले अजून पण जरा थोडे अवशेष बाकी आहेत. तटबंदी अजून पण आहे तशी थोडी कोसळले. बघू शकता तुम्ही समोर तिथं पाणी जातं तिथून. अजून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. असं आणि अर्धा इथं पण आहे आपल्याला. बघू शकता अजून तर आपली पब्लिक काय येतो वरती. समीर भोईर अजूनपर्यंत खालीच असेल. तो बघा. बघू शकता तुम्ही कशी दरी आहे इथं. मधून दरी आहे, 2 डोंगरांच्या मधून रस्ता आहे. आम्ही खालून आली तिथून 2 झोपड्या दिसतात ना तिथून समोरवर. आणि समोरचा नजारा पण बघा तुम्ही काय व्ह्यू आहे. काय टेक्नॉलॉजी असेल बघा. $350 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी. तर त्याच्या बाजूला थोडीशी नाश्त्याची सोय पण आहे. बघू शकता तुम्ही मॅगी. काही इथली रहिवासी असतील ते असतील इथं. पोटं पाण्यासाठी काय ते काय करायला पाहिजेच. मॅगी आई जोरान बोला, एकदा जोरान बोला. बघू शकता तुम्ही पर्यटक पब्लिक थोडीच आहे. तर मित्रांनो हा शॉर्टकट आहे. आपल्याला ह्या मामाने सांगितलं असं तसं की इथून समोर दरवाजा आहे पण तिथून 3 तासाची रनिंग आहे आपल्याला. पण हा शॉर्टकट दरवाजा आहे लोहगड जाण्याकडे. तर पब्लिक इथूनच येतो. थोडासा तरी सध्या तरी बंदच आहे. 3 तासाची रनिंग आहे म्हणून तो सध्या तर कोणी येतच नाही 3 तास रनिंग करून. तर हा शॉर्टकट सगळे वापरतात. तर ही शॉर्टकट पण थोडी रिस्क आहे. थोडीशी विश्रांती डाळीसोबत काकडी मीठ मसाला लावून. जय बोरची आयडिया की थोडा नाश्ता करूया. असा नाश्ता तर नाही करू लागते. जाताचा फोटो मध्ये व्यस्त आहे. तर मित्रांनो थोडंसं आलोय पुढं. बघू शकता तुम्ही व्ह्यू. हा समोरचा बुरुज आहे आपला विसापूरचा. आणि हा तो दिसते तो लोहगड. थोडा ब्लर दिसते. बघू शकता सागर दादा माकर बोलले माकर ते टगरा होता. माकर कशी बसतात तसा. बघू शकता तुम्ही समोर. मित्रांनो हा अनुभव बघू खूप भारी आहे. खूप म्हणजे खूप भारी आहे. सर्व टेन्शन विसरून सह्याद्री या एकदा तरी. एकदा ना एकदा या. खूप भारी वाटते या निसर्गरम्य सह्याद्रीमध्ये. बघू शकता तुम्ही कसं व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू तुम्हाला दुसरं कुठंच नाही मिळणार सह्याद्री सोडून. बघू शकता तुम्ही कसे डोंगर रांगा, खोल दरी.
तर हा आम्हाला 5वा ट्रेक आहे. पहिला जंगल अद्राई जंगल ट्रॅक केला, त्यानंतर कोरीगड, त्रिंगळवाडी आणि दुसरा आहे कुठला विश्रामगड आणि हा 5वा आहे विसापूर. त्यानंतर आपला लोहगड होणार आहे इथून झाल्यानंतर. आपली टीम थोडी पार्टीच आहे, फोटोशूटमध्ये मग्न झाले आहे. आपण लास्ट पॉइंटला आलोय. हा लास्ट आहे इथं. विसापूर कसा दिसतंय एका साईडने. पेंट कशी शंकराची महादेवाची पेंट आहे तसा आकार आहे का. ते आता जमलंय माझं. जर गोष्ट जेताना उभं येतात मेघू तू तो यो जतीन थोडीशी मस्ती चालू आहे. पंकज गोंडे आणि जय भोईर. तर मित्रांनो ही सागर बोरशी पोच बघा कुठली आहे. ही कुठली पोच आहे तर 10 on 10 नाही धुक्यामुळं. तर इथे थोडं दिसते बघा, तो तुंग आणि त्याच्या पुढे आहे हा त्रिकोणा. त्रिकोणा बघू शकता तुम्ही. त्रिकोणा असे 4 किल्ले एके जवळच आहेत. हा त्रिकोणा आहे, हा तुंग हा बघा समोर दिसते थोडा हा तुंग आहे, हा लोहगड आहे आणि आपण ज्याच्यावर आहे तो विसापूर. तर आपण पुढे जातो, इथं महादेवाचं मंदिर आहे पुढं. तिथं तुम्हाला दाखवतो आता महादेवाचं मंदिर. सागर भोई स्वतः जम्पिंग जॅक मध्ये बसलेला आहे. ही आपली टीम पूर्ण मस्त पूर्ण टीम मध्ये असलीच पाहिजे, नाहीतर त्या ट्रिपला मज्जा नाही. मजाक मस्ती असली पाहिजे. महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता इथूनच आहे बघा. ते पार्टी लावली हवी, इथून हा रस्ता जात आहे. आता इथं महादेवाच्या मंदिरात कुठं जायला काही समजत नाही. 2 रस्ते इथं. हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे. कुठं काय समजत नाही. तर बघूया, अर्धे ह्या वाटेने अर्धे त्या वाटेने. तर मित्रांनो आपल्याला जायचं राईट साईडला, तो राहिला लेफ्ट साईड. आपण इथून आलोय राईट त्याला आपल्याला जायचं आहे महादेवाच्या मंदिराकडे जाण्याला. तर हा तिथून आलेला आहे. खाल्ल्यानंतर यायची गरज नाही, खाल्लं रोड आहे तिकडे जायचं आम्हाला लोहगड. हा खाली जायला रोड आहे, डायरेक्ट इकडे यायची गरज नाही. परत यायची गरज नाही का? इथं डायरेक्ट खाली निघतो. खाली नाही जायचं, लोहगडला जायचं. लोहगडला मग त्याच रोडला तिथं जातोय आपण. खाली का? आता इथं जी जाणार तुम्ही खाली उतरणार मंदिराला. नाही लोहगड लोहगड इकडे दादा, राजवाडा आहे, खाली महादेव मंदिर आहे. डबल इकडे जाऊन येण्यापेक्षा खाली असाच रोड आहे, इथं पलीकडे अटॅच होतोय, तिथून तसं जावा असं म्हणतो. थँक्यू. तर थोडीफार आपल्याला माहिती मिळाली आहे, काटेरी रान. त्याच माहितीनुसार आपण जाणार आहे आता. परत इथे येण्याची गरज नाही आपल्याला रिटर्न. थोडीफार अवशेष बाकी आहेत गडावर, बघू शकता तुम्ही. राजवाड्याचे थोडेफार अवशेष बाकी आहेत. जाण्यासाठी मार्ग बघा, थोडंफार चिखल, भरपूर मोठा असा राजवाडा आहे. भरपूर मोठा राजवाडा आहे इथं.
बघा. बिबट्या स्वतः आमंत्रण राजवाडा पूर्ण. चल 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 बघू शकता कसा झाड त्याच्यावर राजवाड्यावर. थोडी थोडी मनात भीती वाटत आहे माझ्या. असा माव इथं आहे. चल जग्या आहे. माहोल थोडासा गरमच आहे. भीती वाटत आहे थोडी थोडी. माझं मंदिर होतं काहीतरी पण राजवाडा दिसले का ते सागर राजवाडा मित्रांनो हा आहे महादेव मंदिर. बघू शकता कसा पूर्ण इथं स्वच्छता आहे. बाहेरून पण तोडणार होतं का एके साईडला आहे गणपती, एके साईडला आहे हनुमान. स्तंभ आहे दीपस्तंभ. रिअल कशी लाईफ बघायला भेटली ती. आणि हा आहे आपला ध्वज ऍडव्हेंचर आहे ना आतमध्ये. भगवा. आपली शान, महाराष्ट्राची शान. जांभळा झाला ना कधी. पण आतमधून लॉक केले मंदिर. स्मार्टच जाम आतमधून लॉक आहे आणि समोरून खुला आहे. तर ताला आतमधून लावलाय. काय लॉजिक आहे बघा. व्हिडिओ मित्रांनो तर या दीपस्तंभाला 4 साईडवर 4 अशा कोरलेल्या याच्यावर काहीतरी पण दिसून नाही येत जास्त. बघू शकता. तर इथं गणपती बाप्पा आहे एक साईडला, समोरच्या साईडला. आणि या साईडला आहे मारुतीराया. आणि या साईडला जास्त काही समजत नाही, तेवढं दिसून नाही येत. तर हा आहे दीपस्तंभ. तर हा आहे महादेव मंदिर. समोर नंदी आहे 2. गाडी आहे तसं नाही. आम्हाला उतरायचंय त्या साईडला. इकडून आहे का इथून ज्या मेन हनुमान पायऱ्या आहेत ना तिथं उतरते. तिथं खाली उतरते पण तिथून लोहगड साठी चालत जायला लागेल. जर त्या बाजूला जर तुम्हाला चालत जायचं नसलं तर गाडी मिळू शकते तुम्हाला जायला तिकडे. आम्ही तिथून झालो लोहगड वरून झालो इथे गोल्यावर का तिथे. तर मित्रांनो ही आहे तोफ. लोड आहे बघा. लोड आहे तोफ. लोड आहे. आणि ही एक इथे मोठी. तर बघू शकता तुम्ही लोड नाही. काय काही निचल. बघू शकता किती मोठी आहे अशी. ती तर लोडच आहे पूर्ण बघा. पूर्ण आहे तशीच आहे ती. बघू शकता अशी आहे. तर गडाची एंट्री इथून आहे ती मगाशी सांगितली ना दरीतून आले तो. तर ती चोर दरवाजा असं बोलू शकता आपण. ही मेन एंट्री इथेच आहे. ते इथं गाववाले इथंच बसलेत काहीतरी पोट पाण्यासाठी. कर सागरदादा एक सारखं करते. 10 फोटो बोलले ते जास्त काढत नाही. धाब्यावर धाब्यावर त्यांनीच जास्त होती माझ्या अंदाजे. तुझं मोजू. तर मित्रांचं असं ठरलंय की 10च्या जास्त फोटो असतील त्यांनी हॉटेलचं बिल भरणार आहे. तो 10च्या वरती फोटो असेल त्यांनी. संघाचा मालक पूर्ण टीमला असं वाटतं की सागर भाऊ फोटो जास्त आहेत. तर हॉटेलचं बिल तोच भरणार आहे. सेकंडला जय होईल. आजचा जेवणाचा स्पॉन्सर का हनुमान दरवाजा. स्लीप मारते इथं. बघू शकता तुम्ही.
ही पायरी वाट आहे बघू शकता. समीर भोईर अजून असती पाय स्लीप होता. तर आपला फोटोशूट चालूच आहे. सागर भोईरकडे हॉटेलचा बिल लागू. तर बघू शकता तुम्ही माझ्या साईडलाच असा गुफा आहे. साईड गुफा आहे बघू शकता तुम्ही. मला भीती वाटते आम्ही जायचं मला मित्रांनो. हा जी खाली रूम आहे पूर्ण काही दिसत नाही. माझी भीती पण आपल्या पाठीशी माग आहे. पाठी राखा. हालत खराब आहे आता उतरलेला. तर मित्रांनो विसापूर कंप्लीट झालेला आपला विसापूर ट्रेक. तर आता थोडीशी विश्रांती घेऊन आपण जाणार आहे लोहगडला. आताचे वाजले 5:30-6 वाजेपर्यंत चालू आहे लोहगड. त्या दरम्यान आपल्याला पूर्ण करायचं आहे लोहगड. पण नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू राहा. लोहगड आहे